नमस्कार, जुन्नर टाइम्स मध्ये स्वागत आहे। सकाळची एक व्हिडिओ व्हायरल झाला होता का नगरपालिकेचं एक टेंडर घेतलेल्या व्यक्तीने एका शेतकऱ्याला दमदाटी केली, त्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला, चावी तोडली आणि चुकीचा असा गैरप्रकार घडलेला होता। त्याबाबत आता जे शेतकरी होते ते पण इथं आहेत आणि ज्यांच्याकडून हा प्रकार घडलेला आहे ते सुद्धा या ठिकाणी आहेत। आता तुम्ही पोलीस स्टेशनला आलेत, काय झाली चर्चा समोर समोर झालं? आता हे परदेशी साहेबांनी सांगितलं की मी इथून पुढे कोणाला त्रास देणार नाही आणि माझ्याकडून जी चुकी झाली, तुमचा घसा वगैरे दाबला तर त्याच्याबद्दल माफी मागितली। मग आता ठीक आहे, आता आपण मोठ्या मनाने त्यांना माफ करू, पण त्यांच्याकडून आश्वासन घेऊ की इथून पुढे कोणत्या शेतकऱ्याला त्रास होणार नाही। बरं, ठीक। तुम्ही काय सांगाल? तुम्ही शेतकऱ्याच्या सोबत आला होता। शेतकरी माझ्या गावचा आहे, मी शिरोली गावचा तांडापुती अध्यक्ष असल्यामुळे शेतकऱ्या मी इथं आलो। माझ्या संघ शेतकरी संघटनेचे सचिन भाऊ थोरवे इथं आलेत, गणेश भालेरावे, हे समझोत्याने मिटते। त्यामुळं डिपार्टमेंट सांगत तुमच्यामध्ये मिळते तर बंटी शेट मोठ्या मनाने म्हणले का मी इथून पुढे कोणत्याही शेतकऱ्याला त्रास देणार नाही आणि मी सगळं शिस्तेबद्ध केलेलं एवढं सांगून त्याच्यामुळे आम्ही थांबतो आता, तेच, बाकी काय नाही। ठीक आहे। शेतकरी संघटनेचे थोरवे सर आहेत। साहेब नमस्ते, जय शिवराय। प्रथमतः तुम्हाला महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेतकऱ्यावरती ज्यावेळेस अन्याय होत असेल त्यावेळेस शेतकरी त्या ठिकाणी, शेतकरी संघटना म्हणून आम्ही त्या ठिकाणी ॲग्रेसिव्हमध्ये त्या ठिकाणी जात असतो। शेतकरी रात्रंदिवस काबाड कष्ट करतो, त्याच्या शेतमालाला बाजार नाही आहे, कुठंतरी तो बाजार समितीमध्ये तो विक्रीसाठी आणत असतो आणि विक्रीला आल्यानंतरच्या मालाला बाजार नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एखादा कोणीतरी माणूस त्या ठिकाणी येतो, तो आम्ही त्याचे नगरपालिकेचे ठेकेदार आहे, आम्हाला त्या ठिकाणी पावती द्या, ठीक आहे, पावती देण्यासाठी त्या ठिकाणी ते तयार होते। आता बंटी भाऊंकडून काय हे झालं म्हणजे जे काही झालं असेल ते झालं असेल, परंतु 10-20 रुपयासाठी एखाद्या शेतकऱ्यावरती कुणी अन्याय करू नये ही आमची भूमिका आहे। आणि भविष्य काळामध्ये आता त्यांचं ते ठिकाणी समजुता झालेली आहे। ते सकाळी अस्वत थोरे माझ्याकडे आले, तिथून मी PI साहेबांना फोन केला, प्रशासक कोल्हे साहेब त्यांनाही फोन केला, त्यांनाही विचारलं तुमच्याकडे नगरपालिकेमध्ये असं चालतं, हे इतकं योग्य आहे का? एवढंच नाही, काळे सभापतींनाही फोन केला, त्यांचाही फोन मला। त्यांना म्हटलं बाजार समितीमध्ये तुम्ही हे पैसे कसे वसूल करता शेतकऱ्यांकडनं? त्यांना म्हटलं आमचा कुठलाही त्या ठिकाणी संबंध नाहीये, परंतु त्यांच्याकडून ते पैसे वसूल केले जातात। आता मला कळलं, म्हणजे कळलेल्या माहितीनुसार असं का ती यांची जी पावती आहे ती 10-20 रुपयाची जे काही असेल ते तिथे जे विक्रीसाठी जो माल दिवसभर जे बसतात पाट्यावाले त्यांच्यासाठी ती पावती आहे, पण कदाचित यांच्याकडून मिसिंग झालं का काय माहित नाही, हे शेतकऱ्याकडे गेले की बा तुम्हाला त्या ठिकाणी पैसे दे। यांचा एक व्हिडिओ होता, त्यामध्ये ते त्या ठिकाणी चावी वगैरे काढून घेत होते, परंतु हे सगळं झालं हे इतपत योग्य नाहीये किंवा यांचे समझोता आता या ठिकाणी झालाय असं मला कळतंय। या ठिकाणी मी तर खरं तर त्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठीच शेतकरी संघटना तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी काम करत असते। या ठिकाणी आम्ही त्याच करता आलो होतो, परंतु हे सगळं करीत असताना कुठल्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ नये याची आम्ही दखल घेतली। त्यांनी मोठ्या मनाने त्या ठिकाणी तुम्ही काय केलंय, माफी मागितली त्याची, तुम्ही परत सांगा की यापुढे अन्याय होणार नाही आणि कुणी जर केला तर शेतकरी त्या ठिकाणी तो सहन करणार नाही आणि मोठ्या मनाने या पुढील काळात आपल्याकडून असं काही होऊ नये एवढीच अपेक्षा आपल्याकडनं आहे। याच्यानंतर माझ्याकडून अशी कोणत्या शेतकऱ्याची भावना दुखवली जाणार नाही याची मी दक्षता घेईल, सगळ्यांना प्रेमात घेईल, घरासारखं समजून घेईल, मोठ्या भावासारखं समजून घेईल सगळ्यांना। आता काय घडलं तुमच्या दोघांत? नाही, दोघांना त्यांनी मला माफी पण दिली, थोडी मिसअंडरस्टँडिंग झाली, थोडी चूक झाली माझ्यापासून पण, मी मिसअंडरस्टँडिंग करून माफी मागितली त्यांनी, त्याने मोठ्या मनाने मला माफ पण केलं।